पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आज सत्या नसतात तर आईचं काय झालं असतं, पण सत्याचे आभार मानायलाच हवेत. त्याचे पैसे बी परत द्यावे लागते, त्यांना सांगते तसं. सत्या, आज तू अगदी वेळेवर येऊन. वेळ बाहेर जा. काय झालं मम्मी? म्हणजे त्यांना बाहेर जायला का सांगतेस? कारण मला माझ्या लेकाशी खासगीत बोलायचंय. हे तू जा का बाहेर. काय झालं तुला त्या नेबेडचा लईच पुळ यायला लागलाय ना? इतका कपाडीने वागतो तिच्याशी. मम्मी, आता काय बी करून 6 महिने एकत्र राहायलाच लागणार आहे. मग काय करू मी? म्हणून काय तुम्ही नवरा बायको सारखं राहणार का? हे बघ सत्या, तुझं लगीन चुकून झालंय आणि तू जर तिच्याशी असं ग्वाडीत वागत राहिलास ना तर 6 महिन्याच्या ती जायची सोड, डोक्यावर मीरा वाटत बसल. 6 महिने नुसतं भांडतच बसू का? हा, नाहीतर काय मैत्री करून हातात हात धरून जायचा पिल्या नाही का तुमचा? मैत्रीचा काय विषय आहे मम्मी? हे बघ, आम्ही फक्त एवढंच ठरवलंय की आता भांडण करायचं नाही. ठीक आहे, तुला जी ठरवायचंय ती ठरव, पण तू जर तिच्याशी ग्वाडीनं वागलास आणि तिच्याशी दोस्ती केलीस का नाही तर तुझ्या मम्मी इतकं दुसरं कोणी वाईट नसेल एवढं ध्यानात ठेव. तुला वाटतं तसं आमच्यात दोस्ती बिस्ती तर काय होणारच नाही. फक्त भांडण तेवढं नको बघ. रोजच्या भांडणाला ना मी खरंच कंटाळलो. तू टेन्शन नको घेऊ मम्मी, फक्त 7 महिन्याचा प्रश्न आहे. आम्ही नाही येणार एकत्र. हॅलो, हा आलोच. मम्मी, तात्यासाहेबांनी अर्जंट बोलवलंय, मी निघतो लगेच. कुठे आहे आमचा आवडता कार्यकर्ता? तात्यासाहेब, आठवण काढायची खोट आणि तुमचा चेहरा लगेच हजर. तात्यासाहेब, ये सत्या. बरं झालं आला. होय तात्यासाहेब, पंकजदादा म्हणाले की अर्जंट काम आहे म्हणून लगेच आलो. तर काम असं होतं. तात्यासाहेब, काय झालं? तुम्ही रडताय का? रडत नाही मी. तात्यासाहेब, मला सांगा की विरोधी पक्षातलं कोणी त्रास दिला का तुम्हाला? हो तात्यासाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी. प्लीज सांगा काय झालंय ते. कधी आपला माणूस म्हणून पराभव झालाय असं वाटतं. म्हणजे सातारा जिल्ह्यातील काले गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. कर्ज काढून बियाणं आणि खते विकत घेतली, पण खराब बियाणं आणि डुप्लिकेट खतामुळे शेतात पीकच उगवले नाही. खचलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन. घटनेची चौकशी करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश जारी. याचे कसे हाल होत आहेत. नाही, पाऊस तर दगा देतोच नाही, आपले व्यापारी सुद्धा खराब बियाणं देतात शेतकऱ्यांना. शेतीची वाट लागते भारताच्या. मग अशा व्यापाऱ्यांचा कार्यक्रम फिक्स करायला पाहिजे तात्यासाहेब. मी आत्ताच्या आत्ता जातो, त्या व्यापाऱ्यांना हुडकून काढतो आणि त्यांना वाटणीवर आणतो. तर निवडणुका आहेत समोर, विरोधी पक्षाला आयतच मिळायचं आता. आपण तोपर्यंत लई टाइम जाईल तात्यासाहेब. लोक विसरून बी जातील सगळे. तेच होऊ नये, तेच होऊ नये म्हणून मी एक योजना तयार केली. शेतकऱ्याला घरपोच खतं बियाणं पोहोचवायचं. एका व्यापाऱ्याशी बोलून ठेवलंय मी. पण पण काय तात्यासाहेब?
हे सगळं बियाणे खत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला तू करशील मदत? हाव अहो तुम्ही असं विचारताय काय? तुम्ही मदत नाही मागायची, तुम्ही डायरेक्ट आदेश द्यायचा बघा. येऊ सप्त्या काय तुमच्या शब्दाबाहेर आहे होय? मी पोचवीन बियाणं गावागावात. तात्यासाहेब एकच नंबर कल्पना आहे बघा. अहो तुमची हीच गोष्ट तर मला सगळ्यात जास्त आवडती. तुम्ही फक्त मतांचं राजकारण करत नाही, तर तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहात. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आता तू घरी जा, मी सांगतो कधी हे पोहोचवायचे ते. आराम कर, खूप काम करायचंय पुढे. ठीक आहे तात्यासाहेब. अशी तुला एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम कसा लावायचा नाही तुमच्याकडनं चांगलंच शिकायला मिळते तात्यासाहेब. तात्यासाहेब गावागावात अंमली पदार्थ पोहोचण्याची आयडिया तुमची भारी आहे बरं का. चुकून मागून जो पोलिसांना सत्य सापडला तर? त्याची बायको पोलीस आहे, ते बघून घेतील काय करायचंय ते. नका पाहू बाई माग वळून. एवढे वाजले अजून बी पत्ता नाही. तो बलमानी हा नुसतं फिरत असतात. वेळ होणार आहे तर कळवायचं तरी ना. साताऱ्यात गस्त घालायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का काय माहिती. जाऊ दे, आईला फोन करते आणि झोपून टाकते. हॅलो आमरे, आईची तब्येत कशी आहे ग आता? ठीक आहे, काळजी घे तिची. आणि तू बी जास्त लोड घेऊ नकोस. हा चल ठेवते फोन. आता याच्याशी बोलू का नको? म्हणजे मूड असेल का याचा बोलायचा? एवढी मदत केली आणि मी सतत थँक्यू म्हणायचं विसरले. बोलू का? नाही नको. झोपलाय वाटतं. आत्ता उठून थँक्यू म्हणणं बरं नाही ना, पण सकाळी उठल्यावर परत गडबडीत राहून जाणार. आपल्यात किती बी वाद असू दे, पण आज तू ते सगळे विसरून माझ्या आईच्या आजारपणात धावून आलास. तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. तू दिलेले पैसे बी ना मी जमल तसं परत करून टाके. पण खरंच थँक्यू. यो म्या म्हणजे ना मोरी झाली मोरी. नुसती तडतड व्हायला लागली ह्यांच्यामुळे माझी. माहेरी असते
तर किती राणीसारखी राहिली असते. आणि इथं किती राब राब राबायला लागते नुसतं मला. सपनाताई, काय झालं? मी काय मदत करू का? आपल्या घरात काही कमी नाटकं असतात वे. मम्मी साहेबांनी फरमान सोडले, पुरणपोळ्या बनवा. अहो मग करूया की, मी मदत करते तुम्हाला. हा बेस्ट होईल बघा. म्हणजे कणिक मळून झालेली आहे, पुरण बी तयार केलेलं आहे बघा. फक्त तेलावरच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत. सोप्या असतात. जमतात ना हो तुम्हाला तेलावरच्या पुरणपोळ्या? तेलावरच्या पुरणपोळ्या नाही केल्या मी कधी. नाही येत होय. मला बी नाही येत. पण न येऊन कोणाला सांगता येते होय. इमान उडवता येत नाही असं म्हणलं ना तरी बी मम्मी साहेब म्हणलेत ना, म्हणल्यानंतर इमान उडून दाखवायला लागतंय बघा. आणि माझं इमान ऐका की ऍक्सिडेंटल जाऊ बाई. अहो मला ना आत्ता लक्षात आलं, जयदीपला का नाही आज जरा कामानिमित्त लवकरच बाहेर जायचं होतं बघा. आणि सगळी तयारी राहिली आहे. मी पटकन वरती जाते, तयारी करून देते. तोपर्यंत तुम्ही हे नाश्त्याचं बघता का? आणि मला जोरात उशीर झाला का नाही तर पोळ्या बी लाटायला घ्या. सोपे येतील तुम्हाला. आलेच मी, लगेच जाते. आलेच. कधी बनवल्या नाहीत तेलावरच्या पुरणपोळ्या, पण आता बनवायलाच लागतील, नाहीतर सगळे मलाच बोलतील. ओ वाघमारे, काय किचन मध्ये होम हवन घालताय काय? एवढा दूर का केलाय? तेलावरच्या पुरणपोळ्या बनवायच्या होत्या ना, पण काय येत नाहीत होय तुम्हाला? हाव लई अवघड असते ते. आमच्या घरात पिठावरच्या बनवतात. असं कुठं असते होय? अहो काय बी कारण देताय. एवढ्या पोलीस तुम्ही आणि साध्या पोळ्या करता येत नाही. नको तिथं चुरू चुरू बोलता येत नाही, एवढं साधं काम करता येत नाही होय? पोलीस असण्याचा आणि पुरणपोळी न येण्याचा काय संबंध आहे? असं बोलताय का स्वतःला लई येतात? कळल की आता ते. थांबा मी दाखवतो. तुम्ही नीट बघा. बाजूला वा, इकडे या. ते तवा बाजूला करा. पहिला कणकीचा असा गोळा घ्यायचा, जरासं तेल लावायचं. असं गोळा झाला की पोलपाटावर तेल टाकून घ्यायचं आणि मग हातानं असं पसरवायचं. कणकीमध्ये जेवढी कणिक घेतल्या त्याच्यात डबल पुरण घ्यायचं. हे बघा दाखवतो. आता पोळपाटावर परत जरा तेल टाकायचं. कणिक अशी ठेवायची, मग लाटणं घ्यायचं. लाटण्यावर बी तेल लावायचं आणि आता हलक्या हातानं लाटायचं. आता हे लाटणं असं ठेवायचं. पोळी कंडत दुमडायची आणि लाटण्यावरच अशी उचलायची. कसं काय जमलं रे तुला? म्हणजे इथं भल्या भल्या सुगरणी गडबडत्यात असलं काहीतरी करताना, आणि तू अगदी रोज केल्यासारखं करतेस. अशी कुठलीच गोष्ट नाही जी सत्याला जमत नाही. कळलं का? ठीक आहे, आता मी सांगतो आणि तुम्ही करून बघा. या इकडं.
गोळा बनवायला घ्या. आता कणकीमध्ये कणकीचे डबल पुरण घाला. आता थोडं तेल घ्या आणि पोळपाटावर टाका. आता हातानं सगळं असं पसरून घ्या व्यवस्थित. आता कणिक ठेवा. लाटणं घ्या. लाटण्याला थांबा. लाटण्याला बी तेल लावा आधी. हा, सगळं व्यवस्थित तेल लावून घ्या. आता हलक्या हातानं लाटा. आता ते लाटणं ठेवा आणि पुढनं पोळी जराशी दुमडा आणि असं गोल फिरवून अलगत उचला. ठेवा आता याच्यात. बघा जमलं की नाही? म्हणून सांगतो, कधी कधी ऐकत जावा माझं. थँक्यू. तू आता गेलास तरी चालेल, मी करते बाकीच्या. ठीक आहे. वाघमारे, मला सांगा, आज अचानक ह्यो पुरणपोळ्यांचा बेत कसं काय केला? माझ्या चांगुलपणाची परतफेड करण्यासाठी, म्हणजे मला चांगलं वाटावं, बरं वाटावं म्हणून एवढं कष्ट करताय काय? अहो तसं असेल तर काही बी गरज नाही, एवढा काही विषय नाही हो, चालतंय तेवढं. हो, काय ऐकूनच घेत नाही, नुसतं फाड बोलते आणि जाते. जाऊ दे, आपण पुरणपोळ्या करूया. अगं तुला सकाळी लवकर कुठं जायचं होतं होय? अगं काल रातच्याला सांगायचं ना मला. औषधांमुळे झोप लागली आणि जागच आली नाही बघ. अगं हो की, तुला कुणी उठायला लावलेलं? बरं ऐक, आता उठलीस ना तर तोंड धुवून घे. नाश्ता केलाय मी, चहा केलाय, बिस्किट खाऊन घे. अगं चहा बिस्किट कसलं खातेस? काम पडल्यात. ही समजा तू आवरलंस व्हय? नाही, तुझी नणंद आली होती आवरायला. हा? अगं मीच आवरलंय की. का तुला उठवायला यायचं होतं का? म्हणजे जबाबदार झाली म्हणायची पोरगी. पण होय ग, तुला एवढं सकाळी सकाळी कुठं जायचं होतं? मला एका ठिकाणून फोन आलेला, तिथंच इंटरव्ह्यूला चालली. आशीर्वाद दे. समद मनासारखं होते बघ. यशस्वी भव. आई, आता या घराचा भार मी दीदीवर नाही येऊ देणार. बेस्ट लक कोण देणार ग? आता आई साहेबांचं बेस्ट लक मिळालंय म्हटल्यावर माझं सिलेक्शन पक्क आहे बघ. म्हणजे पोरगी जबाबदार झाली तर आता तिच्या लग्नाचं बघायला हरकत नाही. हा, झालं. जरा कुठे पोरगी जबाबदार झाली की लावा तिचं लग्न. आई, परत जर अशी बोलणार असलीस ना तर मग मी काहीच काम करणार नाही. तुम्हा आयांना जरा पण धीर नसतोय. बर बाई, धरते धीर, नाही करत लग्नाची घाई. बस बरं, तर जा पटदिशी, तुला उशीर नाही होतोय. आता मस्त पैकी आराम कर, कुठल्या बी कामाला हात लावायचा नाही. मी आल्यावर सगळं करते. बर माझी आई. बर, नाश्ता कर आणि गोळ्या वेळेवर खा. बाई. येते मी, चल. बदाक्कन चिखलात पडल्या सही कवी. वा, आज जेवणाच्या नुसत्या खमंग वासानेच भूक चाळवली गेलीये. अरे, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, काय मस्त बेत केलाय आज. म्हणजे आज काय कुठला सणवार आहे का? ओ चित्तरकार, त्याच्यासाठी सणवार कशाला पाहिजे? माझ्या लेकरांसाठी मी हौशीने केलं की तीच माझ्यासाठी सणवार असतात. बरोबर बोलली बघ मम्मी. वाढा, लय भूक लागली आता. आवडतच नाही. ए माझ्या लेकरा, कोकरा, वागरा,
मला माहितीये तुला पुरणपोळी आणि कटाची आमटी आवडते ती तुझ्यासाठी खास बनवली मी. वा मम्मी एकच नंबर झाल्यात बघ. सपनी तू काय तुझी कांडी फिरवलीस होय? खरंच भारी झालं की पोळ्या. हिच्या हातनं पुरणपोळ्या होणं शक्यच नाही. का? अगं मग मी रूम मध्ये झोपून होती. नाही म्हणजे तसं नाही, मी करणारच होते बघा. म्हणजे कणिक करून ठेवली होती, पुरण बी भिजवून ठेवलं होतं बघा. पुरण कुठे भिजत असतात होय तेव्हा? उलट झालं वय. हा म्हणजे तेच ते सगळी तयारी करून ठेवली होती बघा. आणि म्हणजे असं एकदम मी गोळा घेतलाच होता बघा करायला आणि पोळी टाकणारच तेवढ्यात ऍक्सिडेंटल जाऊबाई आल्या आणि म्हणलं की मी करते म्हणून मग राहिलं बघा माझं. वा मंजू, खरंच अन्नपूर्ण आहेस तू. खूप मस्त झाल्यात पोळ्या आणि आमटी सुद्धा. आता दुपारी ताणून झोपणार आहे मी. खरंच मी एकटीन नाही, सत्याने बी बनवल्यात. म्हणजे त्यानं शिकवलं मला कसं बनवतात ते.